मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात असणार आहे। झेडपी अध्यक्षपद राड्यानंतर फडणवीस साताऱ्यामध्ये येणार आहेत। महेश शिंदे, शंभूराज देसाई एकाच मंचावर येणार आहेत। शिंदेंची कार्यक्रमाला गैरहजेरी असेल आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळा आणि लाभार्थी मेळावा आज साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राड्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेमध्ये आलेले कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हे साताऱ्यामध्ये एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत। आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला झेडपी अध्यक्ष राड्यानंतर फडणवीस साताऱ्यामध्ये येणार आहेत आणि या कार्यक्रमाला एकाच मंचावर शंभूराज देसाई आणि महेश शिंदे पाहायला मिळणार आहेत। दरम्यान या कार्यक्रमाला शिंदेंची गैरहजेरी असेल आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची चर्चा आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळा आणि लाभार्थी मेळावा हा आज साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असणार आहेत। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। तुषार, काय एकूण सध्या चित्र पाहायला मिळतंय? नक्कीच भव्य असा हा कार्यक्रम साताऱ्यातील ह्या सैनिक स्कूल मैदानावर पार पडतोय आणि खरं या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी काही 5 लाख घरकुलं तयार करण्यात आले त्या घरकुलांचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय आणि याच्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे। मात्र हा शासकीय भव्य दिव्य असा कार्यक्रम होत असताना मात्र याकडे मात्र कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीयेत। एकूण सांगायचं झालं तर सातारा जिल्हा परिषदेत जो काही राडा झाला होता त्या राड्यानंतर खरं तर मंत्री शंभूराज देसाई आणि त्याचबरोबर आमदार महेश शिंदे हे एका व्यासपीठावर कुठेच आलेले नव्हते, मात्र या व्यासपीठावर ते दोघं एकत्र दिसणार आहेत। त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई हे देखील या एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। हा राड्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल यांच्यात चांगलाच टोकाचा वाद झाला होता आणि या वादानंतर आता हे दोघंही हे सर्व मंत्री या ठिकाणी एकत्र दिसतील। नेमकं यावेळी काय बोलतात हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं राहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाबद्दल काय बोलतात, त्याचबरोबर या जिल्हा परिषद राड्याबद्दल काय बोलतात हे देखील महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या महत्त्वाच्या माहितीसाठी।